लोकप्रिय आमदार आहेत. जवळपास सामाजिक जीवनामध्ये 30 वर्षाहून अधिक त्यांनी अभिराज्य केलं आहे. त्यांचे प्रेरणास्रोत आदरणीय जयप्रकाश ठाकूरजी हे देखील या ठिकाणी आपल्याला आशीर्वचन देण्याकरता आले. त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मी या ठिकाणी पहिलं जयप्रकाश ठाकूरजींना सांगेन की आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन द्यावं अशी त्यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कामगार दिवसानिमित्त आणि महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्हाला सर्वांनाही खूप खूप शुभेच्छा. आपने सही बोला कि 30-32 साल से विद्या ठाकुर जब चुनाव पहला लड़ी थी तो आप साइकिल लेके घूमते थे पीछे. अब अभिजीत राणे खूब लहान होता, जो छोटे बच्चों की साइकिल लेके घूमते थे. तो विद्या जब चुनाव के लिए इनके एरिया में जाती थी, क्योंकि तभी गोरेगांव आपका क्षेत्र भी नगर सेवक के नाते उधर था, तो आप छोटी साइकिल लेके विद्या ठाकूर के साथ घूमते थे. तो त्यापासून आमचा संपर्क आहे, आजपासून नाही. तुम्ही खूप लहान होता एकदम. विद्या ठाकुर 92 का पहला चुनाव लड़ रही थी, यहाँ से करीब 33-34 साल पहले. और तब से लेके आज तक पूरा परिवार, इनका पिताजी का आशीर्वाद, सभी का आशीर्वाद हम लोगों के साथ रहा है. कृपा भैया हम सबके बीच में ही हैं. उनका कहीं भी रहे, कृपा भैया का हमेशा आशीर्वाद रहा, पहले भी रहा, आज भी और कल भी रहेगा. वो कहते हैं ना 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, आज भी और कल भी रहेगा. तो ऐसा कृपा भैया का प्यार हमेशा हमारे परिवार पे रहा. अभिजीत तो हम सबके सामने बोला ना कि बचपन से हमने उसको देखा है साथ में. तो आज बहुत अच्छा काम महाराष्ट्र में उनका चल रहा है, यूनियन के नाते, कामगार के नाते. और कामगारों के भले के लिए काम करना उनका एक बहुत ही अच्छा एम है. मैं उनको बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ. तुम्हालाही सर्वांना खूप खूप महाराष्ट्र दिनाची खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र. आमच्या ताई ज्या कायमच मार्गदर्शन रूपी आपल्याला राहिलेल्या आहेत, त्यांनी आमच्या सगळ्या युनिटच्या सर्व पदाधिकारी, आमच्या सगळ्या कामगारांना आपलं आशीर्वचन द्यावं. हम सभी के बीच में हमारे नेता बड़े भाई ऐसे कृपाशंकर जी और धड़क मोर्चा ऐसे हमारे अभिजीत राणे जी, महाराष्ट्र के उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर जी, आप सभी अभिजीत को मदद करने वाले, सपोर्ट करने वाले ऐसे सारे भाइयों और बहनों, आज कामगार दिन की मैं आप सभी को बहुत बहुत शुभेच्छा देती हूँ. आज महाराष्ट्र दिन है, उसकी भी बहुत बहुत शुभेच्छा देती हूँ. जैसा कि जयप्रकाश ठाकुर जी ने बताया कि अभिजीत राणे हम लोगों की फैमिली से जब वो बहुत छोटे थे, उनको कुछ 8-9 साल के थे, जब उनको राजनीति नहीं समझ में आती रही होगी, बहुत ज़्यादा छोटे. मुझे तो याद आता है कि मेरे जो 2 नातू हैं एकदम छोटे छोटे 3 साल के, वो वाली साइकिल लेके वो घूमते थे. ये सही बात है. और तब से वो इतने ही दयावान हैं, ईमानदार है. जब मैं ऐसे घूमती थी तो मुझे पानी पूछते थे. वो भाग भाग के आते थे, बोले कि बोलते थे आंटी मैं पानी लेके आऊँ, और मैं बोली नहीं. तो बोलते थे मैं चाय लेके आऊँ. मेरी मम्मी से मांग के बोले बेटा कुछ नहीं चाहिए, जब तुम्हारे घर पे आऊँगी तब पीऊँगी. यानी इतने अच्छे. आज पूरे महाराष्ट्र में, मुंबई में उनका लेबर में बहुत बड़ा काम है, और उनको एक जानी है लोगों की, गरीबों की, कामगारों की, कि किस तरह से समाज में काम चलता है. जो हमारे कामगार लोग हैं, क्योंकि इनकी यूनियन बहुत बड़ी है. अगर यूनियन इतनी बड़ी है तो निश्चित रूप से ये ईमानदारी से काम करते होंगे. और आज मैं आपको जानकारी देती हूँ कि हमारे भारतीय जनता पार्टी के मुंबई के मंत्री भी हैं वो. और निश्चित रूप से आज गोरेगांव, महाराष्ट्र और मुंबई में कृपा भैया इनका इतना अच्छा काम है, आप तो सब बात जानते हो. मैं उनको बहुत बहुत शुभेच्छा देती हूँ. और आज बहुत सारे कार्यक्रम है, तो हम लोगों को भी आगे जाना है, इसीलिए अपनी बात को समाप्त करती हूँ. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र. आपल्या समोर छोटा मुलगा असलेला एवढा विशाल कार्यकर्ता झालेला आहे, एवढं मोठं काम केलेलं आहे, त्याच विद्याताई, त्याच छोट्या मुलाचं स्वागत, त्यांचं स्वागत, विद्याताई का स्वागत अभिजीत राणे साहेब करतील.
आणि विद्यार्थ्यांना पण विनंती करतो की राणे साहेबांचं तुम्ही देखील स्वागत करावं. चाल श्रीफळ देऊन जयप्रकाशजी ठाकूर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्वांचे नेते, त्यांचं देखील आदर सत्कार स्वागत करत आहेत आपले नेते धडक कामगारचे अभिजित राणे साहेब. आज आपल्या या कार्यक्रमाची खरी सुरुवात 6 वाजता होणार आहे, पण आपल्या सगळ्याच मार्गदर्शक, प्रमुख उद्घाटक, सगळेच आदरणीय माझे पितातुल्य, कायमच मुलासारखं मला सांभाळलेले, या 25 वर्षाच्या कामगार चळवळीमध्ये ऐतिहासिक अशी भूमिका बजावणारे आदरणीय पितातुल्य कृपाशंकर सिंगजींनी जवळपास आज आता 1.5 ते 2 तास झाले ते या ठिकाणी आपला स्वतःचा कार्यक्रम, घरचा कार्यक्रम म्हणून त्यांनी उपस्थिती लावली. त्याबद्दल आदरणीय कृपाशंकर सिंग साहेबांचं मनापासून चरणस्पर्श, असाच आशीर्वाद, मार्गदर्शन, प्रेम आपलं असंच असू द्या. माझ्या पूर्ण कारकिर्दीची जाणीव असलेल्या आणि मला त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून कायमच मार्गदर्शन करणाऱ्या विद्याताई आणि त्यांची ताकद मागची जयप्रकाश ठाकूरजी पण कायमच आपल्याला स्फूर्ती द्यायचं काम करतात, आपल्याला ताकद द्यायचं काम करतात. गोरेगावमध्ये मोठ्या ताकदीने मला बळ द्यायचं काम आदरणीय जयप्रकाशजी कायमच देत असतात, मार्गदर्शन देत असतात, ओरडत असतात. जिथे चुकतो तिथे ओरडत सुद्धा असतात की हे करू नकोस, असं बरोबर नाही. मागे लागून सदस्यता नोंदणीच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये थोडंसं आपण स्लो जात होतो. मला दर दिवशी सकाळी आपल्या घरातल्या कुटुंबातला माणूस म्हणून मला आग्रह इतकीदाने कायम त्याचा पाठपुरावा करत होते. त्यांचं देखील कायम असंच मार्गदर्शन असू द्या. मी त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. या